नमस्कार. आवाज महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण आज चर्चा करणार आहोत ज्येष्ठ अर्थतज्ञ, नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉक्टर भालचंद्र मुणगेकर सरांसोबत. काल देशाचा अर्थसंकल्प सादर केला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी. या अर्थसंकल्पामध्ये मोठं आशादायी चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या आकडे लाखांमध्ये कोटींमध्ये देऊन प्रत्यक्षामध्ये हे पैसे जुळवत असताना सरकारला मोठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. एका बाजूला आरोग्याकडे सरकार दक्ष असल्याचं सांगत असताना ज्या शेतकऱ्यांचं उत्पन्न सरकारला दुप्पट करायचं आहे त्या शेतीकडे आणि कृषी क्षेत्राकडे मात्र दुर्लक्ष होताना या बजेटमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. दुसऱ्या बाजूला पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात उभारत असताना त्याच्यासाठी काही हजारो कोटी तरतुदी या कालच्या बजेटमध्ये दिसल्या. पण ही तरतूद करत असताना त्याचा पैसा उभा कसा करायचा असे सगळे प्रश्न आहेत वेगवेगळ्या क्षेत्राच्या बाबतीतले. BPCLचं निर्गुंतवणुकीकरण असेल, LICचा IPO आणणं असेल, विमा क्षेत्रामध्ये 74% FDIला परवानगी देणं असेल, किंवा सरकार म्हणते 12 लाख कोटी रुपयांचं कर्ज आम्ही घेऊ. जागतिक ऋणभाराचा जो निर्देशांक असतो तो देखील आपण ओलांडू की काय अशी शंका या सगळ्या आकड्यांकडे पाहताना आपल्याला येते. आपण जाऊया थेट. आपल्यासोबत डॉक्टर भालचंद्र मुणगेकर सर आहेत. मुणगेकर सर, स्वागत आपलं साम TVमध्ये. आपल्याकडनं आज बजेट समजून घ्यायचं आम्हाला. कालचं बजेट आपण पाहिलं असेल. गेल्या कित्येक वर्षांचे बजेट आपण बघितलेले आहेत. नियोजन आयोगाचे सदस्य म्हणून त्या बजेटची मांडणी केलेली आहे, त्याची आकडेवारी कशी आहे, त्याचा खर्च, त्याचा ताळेबंद तपशील आपण बघितलेला आहे. कालचं बजेट पाहिल्यानंतर आपली काय प्रतिक्रिया आहे? हे बजेट समजून कसं घ्यायचं? पहिल्यांदा मला असं वाटतं की पहिली माझी इन्स्टंट ताबडतोबीची रिॲक्शन प्रतिक्रिया अशी आहे की जी उद्दिष्ट बजेटमध्ये ठेवलेली आहेत ती उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा रोडमॅप, कुठल्याही प्रकारची यंत्रणा, कोणत्याही प्रकारची दिशा या अर्थसंकल्पामध्ये श्रीमती निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलेली नाही. व्यक्तिगत बजेट आणि सरकारी बजेट या दोघांच्यामध्ये फरक असा असतो, व्यक्तिगत बजेटमध्ये आपण इन्कमपासून नंतर एक्सपेंडिचर करतो, खर्च करतो. सार्वजनिक बजेटमध्ये आपण पहिल्यांदा खर्चाची बाजू जमा लागते आणि नंतर त्या खर्चाला अनुसरून आपण रिसोर्सेस कसे जमा करायचे ह्याचा विचार करतो. म्हणजे पब्लिक बजेटमध्ये फर्स्ट एक्सपेंडिचर आणि देन इन्कम. आता असं आहे की साधारणपणे 34,850 कोटी रुपये खर्चाची योजना सार्वजनिक क्षेत्रामध्ये केल्यानंतर, कारण अशा प्रकारच्या अंदाजपत्रकामध्ये प्रायव्हेट सेक्टर काय करेल त्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला नसतो. आणि त्यामुळे 34,850 कोटी रुपये आपण कसे खर्च करणार ह्याच्याबद्दलचं कुठलंही स्पष्ट उत्तर बजेटमध्ये नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, आत्तापर्यंत कोणत्याही अर्थमंत्र्याने असं विधान बजेटमध्ये केलेलं नाही की यंदाचा अर्थसंकल्प हा पारदर्शक आहे, ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची लफवाछपवी केलेली नाही. हे विधान अर्थमंत्र्याने करणं ही गोष्ट ऑब्जेक्शनेबल आणि हास्यास्पद आहे. यंदाचा अर्थसंकल्प ट्रान्सपरंट किंवा पारदर्शक आहे आणि त्याच्यामध्ये कोणतीही लफवाछपवी केली नाही. दिस इज ॲब्सोल्युटली अनएक्सेप्टेबल टू द पीपल. सर याच मुद्द्याला धरून एक प्रश्न मला विचारायचा आपल्याला. याच मुद्द्याला धरून एक प्रश्न विचारायचा आहे. तो असा की जो GDP दाखवला गेला, जे गेले काही GDP आपण अभ्यासले असतील, त्याच्यानुसार आपण नियोजन आयोगामध्ये त्या प्रकारचं नियोजन केलेलं होतं. त्यावेळेला तुम्ही सदस्य म्हणून काम केलं, अर्थतज्ञ म्हणून नीती ठरवत असताना त्या गोष्टीमध्ये आपलं विश्लेषण केलं असेल. जो GDP मागचा -7.7% दाखवला, म्हणजे -7.7%, हा मायनसमध्ये गेलेला GDP, यापूर्वीचे GDP आपण -23% गेलेले पाहिलेले आहेत. पण हे सगळं असताना भविष्यातला GDP 2022 मधला हा 11.5% IMF पण म्हणतंय भारताचं GDP जाईल. हे कसं काय शक्य आहे? नाही, आय थिंक यू आर हेल्पिंग मी. प्रश्न असा आहे, गेल्या 3 वर्षामध्ये सातत्याने 18-19, 19-20 आणि 20-21 या 3 वर्षामध्ये पहिल्यांदा 23.9%, नंतर 10.9% आणि आता 7.7% अशा प्रकारे अर्थव्यवस्थेची घसरण सुरू असताना पुढल्या वर्षी 21-22 ज्याच्यासाठी अर्थसंकल्प केलेला आहे ती अर्थव्यवस्था 11.5%ने वाढेल. ह्याच्यावर खुळा माणूससुद्धा, अर्थतज्ञ सोडून द्या, ज्याला किमान बुद्धी आहे असा माणूस देखील विश्वास ठेवणार नाही. याचं कारण 11.5% रेट ऑफ ग्रोथ जर करायचं असेल आणि एका रेट ऑफ ग्रोथसाठी जर 4% इन्व्हेस्टमेंट असेल
ज्याला आयकॉर असं म्हणतात, इन्क्रिमेंटल कॅपिटल आउटपुट रेशिओ. Correct. म्हणजे 1% रेट ऑफ ग्रोथ करण्यासाठी 4% जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागत असेल तर तुम्हाला 44% इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. आत्ताची इन्व्हेस्टमेंट संपूर्णपणे हे 29-28% दरम्यान आहे. याचं कारण रिसेशन सुरू झाल्यापासून आणि त्याची सुरुवात नोटबंदी आणि GSTचा घोटाळा सरकारने ज्या पद्धतीने ते बिल आणलं तीचपासून या अर्थव्यवस्थेची घसरण सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत बेजबाबदारपणे नोटाबंदीचा निर्णय घेतला. त्याची झळ म्हणून अर्थव्यवस्थेला ती सुरुवात झाली बसायला. त्याच्यानंतर पॅन्डेमिक आलं. ही घसरण पॅन्डेमिकने अधिक दृढ केली, अधिक घट्ट केली आणि गेल्या 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये सगळ्या इकॉनॉमिस्टनी देशातल्या आणि परदेशातल्या सातत्याने मागणी केली होती अशी की तुम्ही जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करून लोकांच्या हातामध्ये पैसे देऊन राष्ट्रीय उत्पन्नाच्या किमान 10% म्हणजे 20 लाख कोटी रुपये खर्च करून तुम्ही लोकांच्या क्रयशक्ती निर्माण करून डिमांड तुम्ही वाढवा, डोमेस्टिक मार्केट वाढवा. याबद्दल सरकारने काही केलं नाही. एक हास्यास्पद गोष्ट अशी आहे, सरकारने हे 11.5% रेट ऑफ ग्रोथ जे ठेवलेलं आहे, याला रेट ऑफ ग्रोथला एक इन्व्हेस्टमेंट गेस्टचा जे पिरियड असतो. आता इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर लगेच तुम्हाला रेट ऑफ ग्रोथ मिळत नाही. बरोबर. 20 लाख माझं नरेंद्र मोदी, श्री पंतप्रधान आणि निर्मला सीतारामन यार माझा एक प्रश्न माझा असा आहे आणि ते सगळे बजेटचं समर्थन करणाऱ्या लोकांना 20 लाख कोटी रुपयांचं पॅकेज श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी डिक्लेअर केलं. त्या 20 लाख कोटी रुपयाचं काय विश्लेषण आहे, ते कशासाठी खर्च केले, त्याचा आउटकम काय आहे, त्याचं रिटर्न काय आहे, ह्याचा एक अक्षरसुद्धा इकॉनॉमिक सर्वेमध्ये किंवा बजेटमध्ये एका अक्षराने देखील संदर्भ याचा नाही. म्हणून मी राज्यसभेमध्ये असताना BJP इज द गव्हर्नमेंट फॉर द ॲडव्हर्टाइजमेंट, बाय द ॲडव्हर्टाइजमेंट अँड ऑफ द ॲडव्हर्ट अशा प्रकारे मी केलेलं होतं. केवळ घोषणा म्हणजे आत्मनिर्भर भारत. व्हॉट इज आत्मनिर्भर भारत? तुमची जर सातत्याने रेट ऑफ आणि एक लक्षात घ्या परत 23.9% 10.9%, 7.7% ह्याच्यावर देखील असं पण आम्ही घसरणीचा वेग कमी केलेला आहे. म्हणजे घसरणीचा वेग कमी केलेला आहे. ह्याच्यात देखील जर सरकार हुशारकी मानणार असेल, म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला 20% मार्क मिळाले, तुम्ही नापास झालात. 25% मिळाले, तुम्ही नापास झालात. 30% मिळाले, तुम्ही नापास झालात. म्हणजे नापास तुम्ही आहातच, पण नापास होण्यासाठी तुम्हाला लागणारे मार्क कमी होत गेले. ही जर तुमची हुशारकी असेल तर इट इज हायली ऑब्जेक्शनेबल टू अंडरस्टँड बजेट ज्या प्रकारचं केलेलं आहे. याला जोडणाराच आणखी एक मुद्दा असा आहे. मग तुम्ही एक LICचा मुद्दा तुम्ही सर मी येतो LICच्या मुद्द्याकडे आपण जाऊया, डिसइन्व्हेस्टमेंटकडे पण आपण जाऊया पुढे. पण याला जोडणारा प्रश्न जिथे GDPचा मुद्दा येतो, GDPचा रेट ठरवत असताना आपण निश्चितपणे देशाची राजकोषीय वित्तीय तूट काय पर्सेंटमध्ये आली आहे याच्यानुसार त्याची पुढची आकडेवारी साधारणतः जुळत जात असणार आहे. जी फिस्कल डिफिसिट वित्तीय तूट आत्ताची आहे ती 9.5% दाखवली आहे बजेटमध्ये. बरोबर. आणि अंदाज असा वर्तवला आहे की 21-22 मध्ये याच्यामध्ये डिक्लायनेशन होऊन याच्यातली घसरण होऊन ती फिस्कल डिफिसिटची तूट जी आहे ती 6.8 म्हणजे 6.8% वरती येईल. पण या सगळ्यामध्ये गेल्या 9 महिन्यातला काळ जर विचारात आपण घेतला तर ह्याच्यात झालेलं इन्फ्लेशन कुठेच सरकार विचार करत नाही आहे का? जो महागाईचा निर्देशांक कमी जास्त प्रमाणात वाढत गेला आहे याची आकडेवारी इथं जुळत नाही. नाही, एक मुद्दा ह्याच्यामध्ये असा आहे, फिस्कल डेफिसिट ज्याला आपण वित्तीय तूट बनतो, तो वित्तीय तुटीचा कायदा 2003 मध्ये अटल बिहारी वाजपेयी सरकार असताना केला. म्हणजे तुमचं एकूण जे काय खर्च असेल मायनस तुमचा रेव्हेन्यू ह्याच्यावरून केल्यानंतर ते तुमचे फिस्कल डेफिसिट. हे फिस्कल डेफिसिट साधारणपणे 3.5% राष्ट्रीय उत्पन्नाच्या पेक्षा जास्त असता का बने असा सरकारने कायदा केला. या कायद्यालाच माझा विरोध होता. म्हणजे उदाहरणार्थ घरामध्ये किती माणसं आजारी पडली, बायको मरायला झाली, मुलं उपोषणाने मरत आहेत, तरी मी बँकेकडनं कर्ज काढणार नाही अशा प्रकारचा निर्णय होता. आणि आता हा निर्णय शिरोधारी मांडल्यानंतर लोक परत आम्ही सांगत होतो की फिस्कल डेफिसिटची लिमिट तुम्ही वाढवा आणि जास्तीत जास्त तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, खर्च करा, ज्याच्यातून लोकांच्या हातामध्ये क्रयशक्ती द्या. लोकांच्या या देशातल्या लोकांशिवाय आय कांट अंडरस्टँड राजेंद्र की इकॉनॉमिक ग्रोथ कोणासाठी? इकॉनॉमिक ग्रोथ सर्वसामान्य माणसांसाठी. त्यांच्या हातात तुम्ही 5,000 रुपये 6,000 रुपये 6 महिन्यासाठी तुम्ही द्या. फिस्कल डेफिसिटची मर्यादा पाहिजे असली तुम्ही 3%, 4%, 4.5% करा. ज्याला मी फिस्कल फंडामेंटलिझम असं म्हणतो, वित्तीय तुटीचा मूलभूतवाद आम्ही ज्याला असं म्हणतो, ते काही न करता परत सरकारने ही तूट वाढवलेली आहे.
आता करंट अकाउंट डेफिसिट म्हणजे चालू खात्यावरची तूट आम्ही कमी केलं असं सरकार म्हणतं. अरे संपूर्ण 9 महिने पॅन्डेमिकच्या पिरियडमध्ये अर्थव्यवस्था स्टॅग्नंट आहे, ती घसरते आहे. कशी अशा कमी वेळेला तुमचे एक्सपोर्ट्स कमी होणार, तुमचे इम्पोर्ट्स कमी होणार आणि तुमची चालू खात्यावरची तुमची तूट एक त्याच्यात तुमचा पराक्रम कुठलाच नाही. उलट ह्या सगळ्या गोष्टीमध्ये करंट अकाउंट डेफिसिट जरी वाढले जरी असतं, फिजिकल डिपॉझिट जरी वाढलं असतं तरीसुद्धा सरकारने गेल्या संपूर्ण वर्षभरामध्ये अनेक इकॉनॉमी सांगत असताना त्यांचा सल्ला ऐकला नाही. आणि आता एकदम निगेटिव्ह रेट ऑफ ग्रोथवरून 11-11.5% रेट ऑफ ग्रोथ होणार. ह्याच्यावर कुडबुडा जोशीची सुद्धा जो पोपट घेऊन बसतो रस्त्यावर, तो सुद्धा ह्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. सर, दुसरा डिसइन्व्हेस्टमेंटचा मुद्दा, डिसइन्व्हेस्टमेंटच्या मुद्द्यावरती जिथे सरकार म्हणतंय कर आकारणीमध्ये कुठलं येस सरकार डिसइन्व्हेस्टमेंटमध्ये म्हणते की LICचा IPO आणू. नाही मला असं वाटतं की आपल्या सगळ्या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमध्ये 1956मध्ये लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचं राष्ट्रीयकरण झाल्यानंतर 1956मध्ये सी.डी. देशमुख होते अर्थमंत्री आणि LICचं राष्ट्रीयकरण करण्याचा निर्णय सी.डी. देशमुख अर्थमंत्री असताना घेण्यात आला. आणि त्यांनी विधान असं केलं होतं राष्ट्रीयकरण करताना असताना, मला अनस्क्रुपलस प्रायव्हेट प्लेयर्सवर अवलंबून राहायचं नाही. आय डोंट वॉन्ट टू डिपेंड अपॉन द प्रायव्हेट अनस्क्रुपलस इन्व्हेस्टर्स. आता तुम्ही LICची खूप चांगली चाललेली आहे, त्याच्या माथी तुम्ही पहिल्यांदा IDBI बँक मारली. म्हणजे IDBI जी तोट्यात चालली होती तुम्ही LICच्या गळ्यात तुम्ही मारलीत. काही बँका तुम्ही स्टेट बँकेच्या गळ्यात तुम्ही मारता. आणि आता तुम्ही एकंदर 74% LICची इन्व्हेस्टमेंट तुम्ही करणार, डिसइन्व्हेस्टमेंट. ती डिसइन्व्हेस्टमेंट केल्यानंतर LIC विल बी डायरेक्टली अफेक्टेड बाय इंटरनॅशनल मार्केटमध्ये, कॅपिटल मार्केटमध्ये किंवा संपूर्ण तुमच्या शेअर मार्केटमध्ये जे काय बदल होतील ते संपूर्ण LICच्या मध्ये त्याचं परिवर्तन होणार. आणि माझा असा अंदाज आहे, आणि हा मुद्दा मी 2000मध्ये मांडलेला होता. नोव्हेंबर 1999मध्ये दिल्लीला ॲग्रिकल्चर प्रायसेस कमिशनमध्ये असताना तेव्हाचं सरकार जेव्हा अटल बिहारींचं होतं तेव्हा मी असं म्हटलं होतं की अशा प्रकारची फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट हे तुमची LIC डिस्टॅबिलाइज करेल, अस्थिर करेल. मी तुम्हाला अनुभवाने सांगतो, LICच्या संपूर्ण अभ्यास केल्यानंतर LIC एकमेव कंपनी अशी आहे की ज्याच्यामध्ये लोक मरण पावल्यानंतर वारस जो असेल त्याला त्याचा हप्ता देताना किंवा पैसे देताना एका नया पैशाचे करप्शन होत नाही. असं लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन सरकार विकायला काढते आहे आणि म्हणून त्याला माझा पूर्णपणे विरोध आहे. एवढी डिसइन्व्हेस्टमेंट करायला याला जोडूनच की LICचा IPO सरकार काढतंय आणि दुसऱ्या बाजूला विमा क्षेत्रामध्ये 74% FDI आणायचा प्रयत्न करतंय. नाही, मला असं वाटतं की FDI आपण कितीतरी प्रयत्न केला तरी चीनमध्ये जो FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट 2 वर्षामध्ये येते किंवा 3 वर्षामध्ये, तितकी 1991 पासून आतापर्यंत 30 वर्षामध्ये आपल्याकडे आलेली नाही. कारण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट देशामध्ये यायला तशा प्रकारचं एक इन्फ्रास्ट्रक्चर असावं लागतं, एक लॉ अँड ऑर्डर असावी लागते, गुंतवणूकदारांना एक आशेचं आणि आर्थिक आणि सामाजिक स्तराचं आश्वासन द्यावं लागतं, रेट ऑफ रिटर्न त्याने ॲश्युअर करावे लागतात. तेव्हा एका बाजू डिसइन्व्हेस्टमेंट हा त्यातला सरकार आणि ते अगोदरचं सरकारसुद्धा इन्क्लुडिंग काँग्रेस सरकार, डिसइन्व्हेस्टमेंट हा त्यांचा नेहमी अजेंडा असायचा. आमचं असं म्हणणं आहे की गेल्या 15 वर्षामध्ये एकंदर करापासून जे उत्पन्न मिळतं ते राष्ट्रीय उत्पन्नाच्या साधारणपणे 10 ते 11% आहे. 10 ते 11% राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करांचं उत्पन्न असताना कॉन्ट्रीब्युशन ऑफ टॅक्स रेव्हेन्यू टू GDP हा 11%च्या वर गेली 15 वर्षे वाढलेलं नाही. या देशातली आर्थिक विषमता इतकी प्रचंड वेगाने वाढते. 1% लोकांच्या हातामध्ये 54% इन्कम आणि 73% संपत्ती आहे. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा डायरेक्ट टॅक्स लावायला सरकार तयार नाही. कारण सरकारही पूर्णपणे श्रीमंतांच्या धार्जिने झालेले आहेत. आणि म्हणून या अर्थसंकल्पाचा एक परिणाम अगोदरच जी आर्थिक विषमता गरीब आणि श्रीमंतामध्ये आहे ती श्रीमंतांची श्रीमंती आणखी वाढवणारी आणि गरिबांची गरिबी वाढवणारी अशी ठरेल. बिलकुल. शिक्षणाच्या प्रश्नाच्या संबंधामध्ये बिलकुल सर. शिक्षणावरची ऍक्च्युअल इन्व्हेस्टमेंट सरकारने कमी केलेली आहे. सर, शिक्षणाचा मुद्दा Employment चा प्रश्न नाही असं मुंगेकर सर, शिक्षणाचा मुद्दा आणि इतर काही मुद्द्यांवरती आपल्याला बोलायचं आहे. Yes. एक छोटासा ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर आपण या सगळ्या विषयावरती चर्चा करणारच आहोत. आणि सेन्सेक्स मधला जो आकडा आता सध्या फुगताना दिसतोय ह्याच्या मागची
नेमकी कारणं काय आहेत तेही सरांकडनं जाणून घेणार आहोत. ब्रेकनंतर परत भेटू. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बजेटचा अर्थ समजून घेतोय. काल सादर झालेल्या डॉक्टर भालचंद्र मुणगेकर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, नियोजन आयोगाचे माजी सदस्य आहेत आपल्यासोबत. सर, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, गेले काही दिवस झालं आपण सेन्सेक्सबद्दल पाहतोय, वाचतोय. सेन्सेक्स काही दिवस 47,000, 48,000, आज सकाळी तो 50,000 टच करून आला. काल पण तो 50,000पर्यंत गेला होता. 50,000. हां, तर ती उसळी घेतली. एकीकडं अर्थकारणाची गती ही घसरत चाललेली दिसत असताना हा सेन्सेक्स अचानक 50,000पर्यंत कसा काय चाललाय? बरं, मी सेन्सेक्सचं बोलण्यापूर्वी राजेंद्र, तुझ्या परवानगीने फक्त 15 सेकंद मी तुला फक्त टायटल वाचून दाखवतो बातम्यांचं, लोकांनी जे लिहिलेलं आहे ते. हां. सामाजिक क्षेत्राकडे अक्षम्य दुर्लक्ष, पदरात नवे काही नाही, मूलभूत दृष्टीची कमतरता, महिलाचे स्थान स्तुलीपुरते, खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन, पायाभूत सुविधावर भर, अर्थबळातील वाढ अपुरी, सुधारणावादी परंतु अपुऱ्या तरतुदी, तपशिलाची प्रतीक्षा, वाहतूक क्षेत्रासाठी संमिश्र अर्थसंकल्प. आता हे जे लोकांचे लेख लोकांनी लिहिलेले आहेत, हे काय यातलं डायरेक्ट पॉलिटिक्समध्ये कोणी नाही, पण ह्याच्यातून संपूर्णपणे अर्थव्यवस्थेची आपल्याला चिकित्सा दिसून येते. आता सेन्सेक्सचं आपण असं विचारलं, मी तुम्हाला सांगतो की अशाच प्रकारे अर्थव्यवस्थेमध्ये 1991मध्ये जेव्हा क्रायसिस निर्माण झाला आणि जेव्हा भारताकडे फक्त 15 दिवसाचा इम्पोर्ट करणे एवढे फॉरेन $1,500 फक्त भारताकडे होते, तेव्हा सुद्धा हर्षद मेहताने संपूर्ण स्टॉक एक्सचेंजमध्ये बंडळी निर्माण केलेली होती आणि ते स्टॉक एक्सचेंज आर्टिफिशियली फुगवलेलं होतं. आत्तासुद्धा अगदी रिझर्व्ह बँकेचं सकट, जी सरकारची बँक एका अर्थाने आहे, त्यांच्या सकट सगळ्या लोकांचं असं म्हणणं आहे की अर्थव्यवस्थेमध्ये उणे आहेत 23%, 10%, 7%, आणि तुमचा सेन्सेक्स जातो 50,000पर्यंत. याचा साधा अर्थ असा की सेन्सेक्स हे प्रत्यक्ष अर्थव्यवस्थेत जे काय घडतं, रिअल इकॉनॉमीमध्ये, ॲग्रिकल्चरमध्ये, इंडस्ट्रीमध्ये, सर्व्हिसेस सेक्टरमध्ये, ट्रेडमध्ये, फॉरेन एक्सचेंजमध्ये, त्याचा खरा निर्देशांक सेन्सेक्स नाही. न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज नाही, टोकियो नाही आणि लंडन देखील नाही. सेन्सेक्स हा मुठभर उद्योगपतींनी कार्टेल करून, आपापसामध्ये ग्रुप तयार करून कुठल्या शेअर्सचे भाव पाडायचे आणि कुठल्या शेअर्सचे भाव वाढायचे ह्याच्याबद्दलचे एक संगणमत करून, कार्टेलायझेशन ऑफ कंपनीज करून ते आर्टिफिशियल वाढवतात. आणि माझा अंदाज असा आहे, आणि दुर्दैवाने ते खरं होईल, की आता इंडियातला सेन्सेक्स हा याच्यापुढे वाढू शकणार नाही, तो आता क्रॅश होईल. याचं कारण असं आहे, सेन्सेक्समध्ये 2 असतात टेंडन्सी, वर जाणं आणि खाली जाणं. बरोबर. आता काही लोकांचं म्हणणं असतं एक्सपेक्टेशन, जो मुद्दा केन्सने मांडला 1936मध्ये, तर मला असं वाटतं की हा सेन्सेक्स अत्यंत चुकीचा, अत्यंत डिसेप्टिव्ह आणि अर्थव्यवस्थेमध्ये खरं काय चाललेलं आहे त्याचा आणि सेन्सेक्सचा काडीचाही संबंध नाही. लोक फक्त स्पेक्युलेशन करून त्याच्यामध्ये एका अर्थाने ज्याला हा फुगा फुटू शकतो. मला त्याला मराठीमध्ये मुणगेकर सर, हा फुगा फुटू शकतो. सेन्सेक्सचा फुगा फुटू शकतो. जुगार सेन्सेक्स इज फुटेलच. तो मला फुटलं, मला वाईट वाटेल फुटलं तर, कारण संपूर्ण इकॉनॉमिक, पण तो फुटण्याच्या आता स्टेजला गेलेला आहे. याचं कारण असं आहे, एकाच वेळेला सेन्सेक्स 50,000पर्यंत आणि दुसऱ्या बाजूला 10 ग्रॅम सोन्याचा भाव सुद्धा 50,000पर्यंत. आणि सरकारने, मला आश्चर्य वाटतं, सरकारने सोन्यावर कन्सेशन्स दिलेले आहेत. सोनं स्वस्त होत आहे. म्हणजे आता लोक इकॉनॉमीमध्ये गुंतवणूक करून प्रत्यक्ष उत्पादनं वाढवण्याच्या ऐवजी लोकांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करावी, असं भारतामध्ये पहिल्यांदाच निर्मला सीतारामन यांनी केलेलं आहे आणि त्यांचं मी अभिनंदन करू शकणार नाही. याचं कारण असं आहे, सोन्यामधली इन्व्हेस्टमेंट इज डेड इन्व्हेस्टमेंट. लोक आता सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट भारतातले जे करतात, एकतर तुम्हाला कल्पना आहे देशातल्या लोकांना की संपूर्ण सोनं 100% सोनं भारतामध्ये अमेरिकेतून इम्पोर्ट केलं जातं. आपल्याकडे कोलार गोल्ड माइन्स खान होती कर्नाटकामध्ये, ती बंद पडलेली आहे. पूर्वी भारतातले लोक दागिन्यांसाठी सोनं वापरत होते, आता सोनं दागिन्यांसाठी वापरण्यापेक्षा
ते इन्व्हेस्टमेंट वापरतात. याचं कारण लोकांना इन्व्हेस्टमेंट करण्याची आता इच्छा राहिलेली नाही. लोकांचं ज्या प्रकारे बँका बुडत आहेत, ज्या पद्धतीने बँकांचे NPA वाढत आहेत, बँकिंग सिस्टीम पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये लोक आता सेव्हिंग्स वाढवायला तयार नाहीत, इन्व्हेस्टमेंट वाढवायला तयार नाहीत आणि जे काय पैसे असतील सरकारवर देखील विश्वास नाही. शेतकऱ्याचं साधं उदाहरण घ्या ना. सर, सरकार असं म्हणतं की आम्ही किमान हमीभाव देऊ, हे आम्ही लिहून द्यायला तयार आहोत. अरे लिहून द्यायला तयार तर कायद्यामध्ये इन्क्लूड करा ना. यू आर रेडी टू राईट, अंडरटेक, इन्क्लूड दॅट इन द ऍक्ट. एवढा एकच मुद्दा फक्त त्यांचा आहे. पण सर हाच तेव्हा मुद्दा आहे, साधा मुद्दा असा आहे, हाच मुद्दा आहे की जिथे सरकार गेल्या सरकारवर बजेटपासून या देशातील सर शेतीबद्दल गेल्या सरकार बजेटपासून सरकार हे सातत्याने म्हणत आहे की शेतकऱ्याचं उत्पन्न आम्हाला दुप्पट करायचं आहे, जे कृषी मालाचं उत्पादन दुप्पट करायचं आहे आणि ते उत्पादन जर दुप्पट करायचं असेल तर त्या उत्पादनासाठी येणाऱ्या खर्चाची किंमत त्या मालाला द्यायची नाही आणि दुसरीकडे म्हणायचं सरकारला की मालाची आम्हाला उत्पादन क्षमता दुप्पट करायची आहे. कसं शक्य आहे? हे प्रपोर्शन जुळणार आहे का? हे समीकरण जुळू शकणार आहे का जर शेतकऱ्यांच्या पदरात आपण काही टाकत नसू? नाही, असं आहे याच्यामध्ये. मी ॲग्रिकल्चरल प्राइसेस कमिशनमध्ये काम केलं. कृषी मूल्य आयोगाचा मी सभासद होतो कुलगुरू होण्यापूर्वी. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांना किमान हमीभाव हे उत्पादन खर्चावर आधारित देणं हा शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याचा एक पर्याय झाला. परंतु तो एकमेव पर्याय नाही. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांनी जो उत्पादन खर्च करतात त्याच्यामध्ये काही त्यांना भाव त्याच्यावर मिळालेच पाहिजेत. त्यांना कोणत्याही प्रकारचे त्याला अपवाद असू शकत नाही. आणि माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही किमान हमीभावाचा कायदा केला नाही तर भारतातली शेती उद्ध्वस्त होईल. या देशातला 56% रोजगार अजूनही शेतीमध्ये होतो. 65% जनता अजूनही शेतीवर अवलंबून आहे. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये शेतीमालाच्या उत्पादन खर्चावर आधारित भाव देताना दुसऱ्या बाजूला शेतीमध्ये उत्पादकता वाढवणं, जास्तीत जास्त इरिगेशन देणं, सिंचन देणं, सिंचनांच्या नवीन पद्धती सुरू करणं, हाय यील्डिंग व्हरायटी शोधून काढणं, त्याच्यानंतर मार्केटिंग सुधारणं, APMC आहेत, मार्केटिंग मंदी आहेत, त्याच्यामध्ये दुरुस्त्या करणं, त्या दुरुस्त्या देखील केल्या पाहिजेत. पण ज्या पद्धतीने सरकार डेमोक्रेटिक प्रोसेसवर वरवंटा फिरवत आहे, ज्या पद्धतीने त्यांनी ही 3 बिलं लोकसभेत मान्य करून घेतली आणि विधान आणि राज्यसभेत मान्य करून घेतली, 303 लोकांच्या जोरावर खऱ्या अर्थाने भारताच्या राज्यघटनेमध्ये शेती हा स्टेट सब्जेक्ट आहे. हे 3 जे कायदे केले दुर्दैवाने लोकांना त्याची खरी कल्पना नाही. या 3 कायद्यापैकी फक्त शेवटचा कायदा मार्केटिंगचा आहे. दुसरे 2 कायदे हे राज्यांच्या अखत्यारीमध्ये येतात. तेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंटने अशा प्रकारे राज्यांना विश्वासामध्ये न घेता जेटली सारखे बोलायचे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. भाजपचा फेडरलिझमवर विश्वास नाही. त्यांचं पहिल्यापासून एकचालकानुवर्तित्व, ज्याला युनिटरी स्टेट असं म्हणतात, युनिटरी राज्य असं म्हणतात, त्याच्यावर त्यांचा विश्वास आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एकूणच सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना केवळ ताकदीच्या जोरावर किंवा बळाच्या जोरावर अशा प्रकारचे शेतीविरोधक कायदे, कामगार विरोधक कायदे, 43 कायदे आहेत कामगारांच्या बाजूचे, त्याचा एकच फक्त आता कायदा करतायत. उद्योगांच्यासाठी जो अगोदर 200 लोकांना काढायचं असेल तर सरकारची परमिशन लागायची. आता ते 300 पर्यंत कामगार काढायचे, सरकारच्या परमिशनची आवश्यकता नाही. सर एक मुद्दा असा आहे की सरकार असं म्हणतंय कालच्या बजेटमध्ये की आम्ही या सगळ्या पायाभूत सुविधा उभारण्याकरता 12 लाख कोटी रुपयांचं कर्ज उभारू. तर हे जे 12 लाख कोटीचं कर्ज उभारण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, जागतिक ऋणभार निर्देशांक जो आहे, प्रत्येक देशाला जागतिक पातळीवरती जागतिक बँकेकडनं दिलं जाणारं जे कर्ज आहे याचा ऋणभार निर्देशांक किंवा त्याचं रेटिंग जे आहे तेही आपण ओलांडू अशी शक्यता याच्यामध्ये 12 लाख कोटीचं कर्ज उभारत असताना की ज्याची अपेक्षा नाही त्याही पलीकडे जर आपण जाऊन कर्ज घ्यायला लागलो तर हे सोपस्कार पूर्ण कसे होणार? नाही, मी तुझं अभिनंदन करतो. इतका महत्त्वाचा प्रश्न असा आहे याचं कारण असं, तुमचा सेव्हिंग रेट जो आहे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये लोक कन्झम्पशन करून म्हणजे उपभोग घेऊन जे उरतात ते सेव्हिंग्स, म्हणजे साधारणपणे राष्ट्रीय उत्पन्नाच्या 70% लोकांनी जर खर्च केला तर उपभोगावर कन्झम्पशन तर 30% रेट ऑफ सेव्हिंग, दॅट इज कॉल्ड मार्जिनल रेट ऑफ सेव्हिंग.
आता त्याच्यासाठी तुम्ही जर सेव्हिंग्स लोकांचे वाढणार नाहीत, कारण लोकांच्याकडे क्रयशक्ती नाही, कारण लोकांना रोजगार नाही. 9 ते 10 कोटी लोकांचा रोजगार गेल्या 3 वर्षामध्ये बुडालेला आहे. 10 कोटी लोकांचा. आपण भारत हा यंग देश म्हणतो. जगामध्ये सरासरी 32 वर्ष असलेला भारत हा एकमेव देश आहे. जगातले सगळे देश म्हातारे होत चाललेले आहेत आणि इंडिया यंग होत चाललेला आहे. पण यंग इंडियाला जर सामावून घेण्यासाठी पुरेशा नोकऱ्या आपण उपलब्ध करू शकलो नाही, तर यंग इंडियामधून या देशामध्ये बेकारीचा भस्मासूर उभा राहील आणि त्याच्यातून तुम्हाला माहिती आहे, त्याच्यातून कुठल्याही प्रकारे असा एक उद्रेक लोकांचा होऊ शकतो. तेव्हा सेव्हिंग जर तुम्ही वाढवणार नसाल आणि तुम्ही 12 लाख कोटी रुपये इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करणार असाल, तर तुम्हाला अशा प्रकारे तुमचा जो ऋणभार निर्देशांक आहे तो ओलांडल्याशिवाय तुमच्यासमोर पर्याय राहणार नाही. त्याच्यातून अर्थव्यवस्थेमध्ये म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरवर जास्तीत जास्त खर्च करणं, रेल्वेवर आणि ते रोडवर जे आहे लक्षात घ्या. रेल्वेच्या बजेटमध्ये जास्त वाढ केलेली नाही. 10-15 हजार कोटीची वाढ केलेली आहे, हे लक्षात घ्या. ते फक्त रोडवर आणि रोडवर केले पाहिजे असं माझं म्हणणं आहे. पण ते रोडवर खर्च करताना तुम्ही डोमेस्टिक सेव्हिंग्स न वाढवता, टॅक्स रेव्हेन्यू न वाढवता, श्रीमंतांच्यावर अधिक कर न वाढवता तुम्ही 12 लाख कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट बॉन्ड्सवर तुम्ही अवलंबून राहणार. ह्याच्यातून तुमची अर्थव्यवस्था अधिकाधिक अस्थिर होत जाईल. दुसऱ्या बाजूला तेवढ्या प्रमाणात प्रोडक्टिव्हिटी न वाढल्यामुळे इन्फ्लेशन वाढेल. तिसऱ्या बाजूला ग्रोथ निर्माण न झाल्यामुळे तुमच्याकडे बेरोजगारीची वाढण्याची शक्यता आहे. कारण ज्याला मगाशी मी इन्क्रिमेंटल कॅपिटल आउटपुट रेशो असं म्हणालो, ICOR, आयकॉर ज्याला म्हणतात, तो तुमच्याकडे वाढल्यानंतर तुमचा रेट ऑफ ग्रोथ जास्त झाला तरी त्या प्रमाणात रोजगारी वाढणार नाही, ज्याला आपण जॉबलेस ग्रोथ असं म्हणतो. शिक्षणावर तुमचा खर्च प्रत्यक्ष कमी होत चाललेला आहे. आताही केंद्र आणि राज्यांच्या मिळून शिक्षणावरचा एकूण खर्च 4.1% वर गेलेला नाही. 1966 साली कोठारी कमिशनने सांगितलं होतं की तुम्ही 60% करा. आपण 60% गेल्या 60 वर्षामध्ये आपण पोहोचलेलो नाही. याला स्वातंत्र्यानंतरची सगळी सरकार जबाबदार आहेत. मी फक्त एकट्या भाजपला दोष देत नाही, कारण भाजप तर याला संबंधच नाही कुठल्या गोष्टीचा. भाजप सरकार आहे, त्यांना असं वाटतं की आम्ही 25 कोटी मध्यम वर्ग लोकांच्यावर चालवू शकू. आणि माझं इकॉनॉमिस्ट म्हणून माझं असं म्हणणं आहे, या देशातली अर्थव्यवस्था तुम्ही 10, 15, 20 कोटी लोकांच्या भरवशावर आणि त्यांच्या मार्केटवर तुम्ही चालवू शकणार नाही. तुम्हाला सर्वसामान्य माणूस, गरीब माणूस, आदिवासी किंवा तुमचा भूमिहीन शेतमजूर असेल, दलित, आदिवासी असेल, कष्टकरी कामगार असेल, तो गरीब ब्राह्मण मग कोणी असतील, या सगळ्या लोकांना विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेतल्याशिवाय, त्यांना त्यांचं पार्टिसिपेशन असल्याशिवाय, त्यांच्या हातातली क्रयशक्ती वाढल्याशिवाय तुम्ही सर्वसमावेशक विकास करू शकत नाही. इन्फ्लेशनच्या बाबतीमध्ये पेट्रोलचा मुद्दा लक्षात घ्या ना तुम्ही. आता मी बघत होतो $52 पर बॅरेलला आहे. 153 लिटर म्हणजे एक बॅरल, त्याची किंमत $52 आहे. असं असताना तुम्ही $93 किंमत केली. आता त्याच्यावर तुम्ही ₹2.5 त्याच्यावर टॅक्स लावताय पर लिटर आणि डिझेलला ₹4 करणार. हेच बीजेपीचं सरकार आणि डिझेलला ₹4. आता डिझेल आणि पेट्रोलमध्ये फरक असा आहे, पेट्रोल हे प्रामुख्याने कारसाठी आणि अधिक बाकीच्या दुसऱ्या अल्कोहोलसाठी वापरतात, पण डिझेल हे ट्रान्सपोर्टसाठी व्यवस्था वापरतात. संपूर्ण ट्रकची व्यवस्था किंवा लॉरीची व्यवस्था ही डिझेलवर आहे. ह्याचा अर्थ किती इन्फ्लेशन होऊ शकेल, म्हणजे 10 पैसे. मी राज्यसभेमध्ये होतो, अरुण जेटली विरोधी पक्षाचे नेते होते. ही वॉज नॉट एन इकॉनॉमिस्ट बट ही कुड अंडरस्टँड इकॉनॉमिक्स व्हेरी वेल बिकॉज ही वॉज लॉयर. मला असं म्हणायचं आहे, ₹1 पेट्रोलवर भाव वाढला आणि त्यावेळी किती होती पेट्रोलची किंमत आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये? $142 पर बॅरल. तेव्हा ₹1 वाढल्यानंतर भाजप संबंध देशभर सरकारच्या नावाने शंका करत होते. आता तुम्ही $52 असताना किंमत ₹93 तुम्ही असताना त्याचा गव्हर्नमेंट लोकांना फायदा काही न देता त्याच्यावर तुम्ही सेस लावता आणि ते आणखी महाग करता. मग एका बाजूला तुम्ही इन्फ्लेशन टार्गेटिंग करता, 5% इन्फ्लेशन जाता का पण आहे, दुसऱ्या बाजूला तुम्ही इन्फ्लेशन वाढवण्याची तुम्ही तरतूद करून ठेवता. आणि अशा प्रकारे अंतर्गत विरोधाभासाने भरलेला हा अर्थसंकल्प आहे. दिशाही नाही कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये विजन. एक शेवटचा प्रश्न सर, या सगळ्या मुद्द्यांमुळे जे सविस्तर तुम्ही बजेट थोडक्यात समजावून सांगितलंय, आहेरे आणि नाहीरे वर्गातली ही दरी अशीच कायम
राहणार आहे की ती दरी कमी होईल आजचं हे बजेट बघितल्यानंतर जे सादर केलं संसदेमध्ये? नाही ना, मला असं वाटतं की संपूर्णपणे बजेटचा अभ्यास केल्यानंतर मला असं वाटतं, कारण 2004मध्ये मी प्लॅनिंग कमिशनमध्ये गेलो. 2000 त्याच्या अगोदरचं आमचं अंडरस्टँडिंग थोडं वेगळं असायचं, कारण आम्ही बजेट तयार करत नसू. पण 2004पासून आत्तापर्यंत गेली 16 वर्ष सातत्याने बजेटवर बोलणं, बजेटवर लिहिणं, बजेटचं अंडरस्टँडिंग करून घेणं, आणि प्लॅनिंग कमिशनमध्ये आम्हीच बजेट तयार करत असू. बजेट हे एका वर्षासाठी जरी हा अंदाज आहे, दिस इज नॉट रिॲलिटी. पण हा अंदाज करत असताना तुम्हाला गेल्या 2-3 वर्षामध्ये काय घडलं हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागतं. त्या पार्श्वभूमीवर तुमची क्षमता काय आहे हे लक्षात तुम्हाला घ्यावं लागतं. त्या क्षमतेच्या बेसिसवर तुम्ही काय अचीव करू शकता हे तुम्हाला ठरवायला लागतं, आणि ते तुम्ही कसे अचीव करणार आहात ह्याचे मार्ग तुम्हाला शोधावे लागतात. अशा प्रकारचा कुठलाही सिक्वेन्स या बजेटमध्ये नाही. आर्थिक विषमता वाढणं किंवा कमी होणं हा भारतातला आता महत्त्वाचा प्रश्न राहिलेला नाही. भारतामध्ये आर्थिक विषमता ही वाढत गेली तर त्यामुळे लोकांचं असं म्हणणं आहे, तुम्ही कुठल्याही वर्तमानपत्रातल्या ॲडव्हर्टाइजमेंट बघा, सगळी प्रॉडक्ट जी असतात ही सगळी प्रॉडक्ट श्रीमंत लोकांचे, म्हणजे परवा मी पेपरमध्ये सहज बघितलं, 82 प्रकारचे ज्यूस आहेत, ज्यूस 82 प्रकारचे. रेडीमेड मटन, चिकन, सॉसेस त्याचे जवळजवळ 40 प्रकार आहेत. बरोबर. घरी पोचवल्या फिश तुम्हाला या ठिकाणी 10 रुपयाची भाजी घ्यायला लोकांना पैसे नाही आहेत. अशा परिस्थितीमध्ये या अर्थसंकल्पाचा परिणाम ज्या तऱ्हेचं त्याचं स्ट्रक्चर आहे, रचना आहे, तरतुदी आहेत, त्याचा विचार करता ह्या अर्थसंकल्पाचा अपरिहार्य परिणाम या देशातील गरीब आणि श्रीमंत यांच्यातली वाढत चाललेली दरी आणखी अधिकाधिक वाढत जाणारी ठरेल. ही गोष्ट दुर्दैवाची आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. धन्यवाद मुणगेकर सर, तुम्ही आलात आणि या बजेटचा सविस्तर अर्थ आम्हाला समजावून सांगितलात. नेमके बारकावे समजावून सांगितलेत सोप्या भाषेमध्ये, जे सर्वसामान्य लोकांना कळतील. यापुढेही वेगवेगळ्या विषयावरती आपण भेटत राहूच. पण आवाज महाराष्ट्राचा मला इथंच थांबू. नमस्कार.